सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी पुराव्याच्या अभावी भटजींसह 4 आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली। यातील हकीकत अशी की आरोपी रवी पासकंठी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूरला पळवून नेऊन मंदिराच्या धर्मशाळेत अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथील सोलापुरात आणून अल्पवयीन मुलीसोबत भटजीने लग्न लावून दिले अशा आशयाची फिर्याद MIDC पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईने रवी पासकंठी राहणार अशोक चौक सोलापूर, गणेश पासकंठी राहणार अशोक चौक सोलापूर व अनिता पासकंठी राहणार अशोक चौक सोलापूर, सुवर्णा साखरे अशोक चौक सोलापूर, प्रभाकर गाजरला अशोक चौक सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 363, 366, 376 व 34 याप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10 व 12 आणि 17 तसेच बालविवाह कायदा कलम 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती। तर सदरील गुन्ह्याची तपासणी करून कोर्टात अहवाल सादर केला असता त्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली। यावेळी आरोपी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आणि पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत कोणताही पुरावा नसल्याने तसेच पीडितेच्या साक्ष विसंगती असल्याबाबत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले असता पुराव्याच्या अभावी भटजीसह 4 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी 5ही आरोपींना निर्दोष मुक्त केलं। तर सदरील आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख व ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिलं। तर सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। 7/2/2024 रोजी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते मॅडम यांनी अल्पवयीन मुलीस बलात्कार केल्याप्रकरणी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता केली। यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंठी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूर येथे पळून जाऊन पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथून सोलापूरमध्ये आणून भटजीसोबत लग्न लावून दिले अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपी रवी पासकंठी, गणेश पासकंठी, अनिता पासकंठी, सुवर्णा साखरे व भटजी प्रभाकर गाजरला यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 363, 366, 376 व 34 त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बाल विवाह कायदा 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली। सदर गुन्ह्याची तपास होऊन मेहरबान कोर्टामध्ये सदर अहवाल दाखल केला। यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार यांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षीमध्ये अनेक विसंगती या मेहरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती शिरभाते मॅडम यांनी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली। यामध्ये आरोपीतर्फे मी स्वतः ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख व त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिले व सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले।